किंकाळ्या आणि आक्रोश. विदारक दृश्य पाहून शिपायालाही आला हार्ट अटॅक. हाथरसचा सुन्न करणारा हा रिपोर्ट. चला जाणून घेऊयात नेमकं काय आहे सविस्तर. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीची ही घटना घडली. या दुर्घटनेत 150 पेक्षा जास्त लोकांना आपला प्राण गमवावा लागला. या सत्संगाचं आयोजन करणाऱ्या संस्थेनं येथे पुरेशी व्यवस्था केली नव्हती आणि यामुळेच या घटनेत महिला आणि लहान मुलांनाही आपला प्राण गमवावा लागला. या कार्यक्रमाला लोकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर भाविक बाहेर पडत असतानाच गोंधळ उडाला आणि ही हृदयद्रावक घटना घडली. चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की यात अनेकांचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयात मृतदेहांचा खच पडला. सर्वत्र किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येत होते. विदारक दृश्य पाहून एटा सरकारी रुग्णालयातील शिपायालाही हार्ट अटॅक आला आणि यातच त्याचा मृत्यूही झाला. या घटनेनंतर फरार झालेले बाबा नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा मैनपुरी येथील त्याच्या घरी पोहोचला. तेथे त्याचा आश्रम होता. आता येथील ट्रस्टमध्ये पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या सत्संगाचे आयोजन करणाऱ्यावर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे. नारायण साकार हरी या भोले बाबाचं हे खरं नाव. हा बाबा एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावचा रहिवासी आहे. याच गावात त्याचं प्राथमिक शिक्षणही झालं होतं. गुप्तचर विभागात त्यानं नोकरी देखील केली होती. पुढे 1990 मध्ये मात्र नोकरी सोडून ह्यानं अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि त्यानंतर त्यानं नाव बदलून साकार विश्व हरी असं त्याचं नवं नाव धारण केलं. कार्यक्रम आटोपल्यानंतर भोले बाबा त्याच्या कारमध्ये बसून निघाला. त्याच वेळी अनुयायांनी त्याच्या दर्शनासाठी पळण्यास सुरुवात केली. या बाबाचे पाय जिथे जिथे पडले तेथील माती घेण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठी दरी होती. मागील बाजूने गर्दीचा लोंढा आला आणि त्यामुळे दबाव वाढला आणि लोक त्या दरीत झुकू लागले. त्यामुळे जे खाली पडले त्यांच्यावर आणखीन लोक येऊन खाली पडू लागले आणि हा सिलसिला असाच सुरू राहिला. रस्त्याच्या बाजूला शेत होतं, शेतात पाणी भरलं होतं, चिखलही होता. पळण्याच्या नादात लोक चिखलात फसून पडू लागले. लोकांच्या गर्दीत खाली पडलेले लोक चिखलातच दबले गेले आणि त्यामुळे श्वास गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. येथेही मृतदेहांचा खच पडला होता. या कार्यक्रमात 80,000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा आकडा यापेक्षा नक्कीच जास्त असणार.